नमस्कार, मी हर्षाली हितकूज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध आजार त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे वंध्यत्व आणि त्यावरील उपचार। आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर चारुशीला पाळवदे। डॉक्टर, स्वागत आहे तुमचं। डॉक्टर चारुशीला पाळवदे या बेनिकेअर मदर अँड चाइल्ड केअर हॉस्पिटलच्या संचालिका व चीफ IVF कन्सल्टंट आहेत। त्यांनी MBBS आणि स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र या विषयांमध्ये MS केला आहे। त्यानंतर जर्मनी आणि UAE मधून IVF डिग्री संपादन केली। वाडिया हॉस्पिटल मुंबई आणि नाडकर्णी हॉस्पिटल गुजरात येथून IVF फेलोशिप पूर्ण केली। डॉक्टर चारुशीला यांना IVF मध्ये 15 वर्षांपेक्षा जास्त वर्षांचा अनुभव असून त्या IVF संबंधित सर्व प्रक्रिया अत्यंत सहजरित्या हाताळतात। मानांकनानुसार बेनकेअर IVF हे आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार दर्जेदार IVF सेवांसाठी प्रसिद्ध आहे। हे 50 बेडचं क्षमता असलेलं चाइल्ड केअर हॉस्पिटल असून यामध्ये अद्वितीय मॉड्युलर IVF प्रयोगशाळा आहे जी IUI, IVF, ICSI, टेसा, पेसा आणि सरोगसी यांसारख्या सुविधा देतात। त्यांनी MBBS हे डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेज पुणे येथून पूर्ण केलंय आणि MS MIMSR मेडिकल कॉलेज लातूर या ठिकाणाहून पूर्ण केलेलं आहे। त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आलंय आणि त्यांनी नॅशनल आणि इंटरनॅशनल जर्नल्समध्ये प्रेझेंटेशन देखील केलेलं आहे। चला तर मग अशा विषयाला सुरुवात करूयात। तर डॉक्टर, सगळ्यात पहिला प्रश्न, वंध्यत्व म्हणजे काय आणि नेमकं वंध्यत्व येण्यामागची कारणं काय आहेत? सर्वप्रथम मी झी 24 तास आणि हर्षाली तुमचे खूप खूप आभार मानते। तुम्ही आम्हाला या प्रोग्राममध्ये बोलवलं। तर आपण जाऊया आता वंध्यत्व म्हणजे काय। तर एखादं जोडपं जेव्हा वर्षभर सोबत राहतं आणि वर्षभर सोबत राहूनही आणि कुठलेही गर्भनिरोधक साधनं न वापरता जर त्यांना गर्भधारणा होत नसेल किंवा काही प्रॉब्लेम येत असतील तर अशा कपलला आपण वंध्यत्व किंवा इनफर्टिलिटी म्हणून डायग्नोसिस केला जातो। आणि वंध्यत्वामध्ये कसं असतं की एक प्रायमरी इन्फर्टिलिटी आणि सेकंडरी इन्फर्टिलिटी असते। प्रायमरी म्हणजे ती स्त्री आत्तापर्यंत कधीही गर्भधारणा त्यांना झालेली नसते आणि सेकंडरी म्हणजे एकदा तिला गर्भधारणा होते पण काही कारणास्तव दुसऱ्यांदा गर्भधारणा होण्यासाठी त्या स्त्रीला किंवा त्या जोडप्याला काही कारणास्तव त्रास होतो। तर अशा कपल्सला आपण म्हणजे वंध्यत्व आणि ही त्याची डेफिनेशन आहे। तर वंध्यत्वाची कारणे आपण बघूया। तर वंध्यत्वाची कारणे मुख्यतः स्त्रीमध्ये कारणे असतात, नंतर पुरुषांमध्ये असतात, काही दोघांमध्येही असतात। अंदाजे 30 ते 40% स्त्रीमध्ये असतात, 30 ते 40% पुरुषांमध्ये असतात। स्त्री आणि दोघं पुरुष अशांमध्ये 20% असतात कारणे त्यांची। आणि 10 ते 15% असे असतात की अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी, म्हणजे त्यांच्या सर्व रक्ताच्या चाचण्या, सोनोग्राफी, वीर्य तपासणी ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल असूनही ती एखादे जोडपे प्रेग्नंट राहू शकत नाही किंवा गर्भधारणा होण्यासाठी त्यांना अडचणी येतात। तर ह्याला अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी म्हणतात। तर अशी ही सगळे कारणे आहेत। आणि स्त्रीमध्ये मुख्यतः म्हटलं तर ट्यूबल ब्लॉक असतात किंवा गर्भपिशवी किंवा योनी मार्गाला इन्फेक्शन असतात। एखाद्या स्त्रीला PCOS किंवा एंडोमेट्रिओसिस म्हणजे ज्यांचे गर्भपिशवी आणि त्याच्या आजूबाजूच्या अवयवांना दाहक चेंजेस त्यांच्या अवयवांमध्ये झालेले असतात। तर ही स्त्रीमधले कारणे। आणि पुरुषांमधली कारणे असतात की त्यांचे शुक्राणूंची संख्या खूप कमी असणे। एखाद्या पुरुषांमध्ये शुक्राणू नसतातच, 0 स्पर्म असतात किंवा मग शुक्राणू असून ते त्यांची प्रोग्रेसिव्ह मोटिलिटी म्हणजे हालचाल ही अगदी खूप कमी राहते। तर मग अशा कपल्समध्ये आपण IVF म्हणजे ही एक कारण असते वंध्यत्वासाठी। ओके, IVF मध्ये नेमकं काय असतं आणि हे कशा पद्धतीने मदत करतं? IVF हर्षाली हा एक खूप चांगला प्रश्न विचारला आहे। IVF चा फुल फॉर्म आहे की इन विट्रो फर्टिलायझेशन। नॉर्मली काय होतं की स्त्रीबीज महिन्यातून एक स्त्रीबीज रिलीज होतं एका स्त्रीच्या मासिक पाळीच्या दरम्यान आणि पुरुषांमध्ये वीर्यांमधून शुक्राणू तयार होतात। तर जे पेशंट नॅचरली गर्भधारणा ज्यांना होऊ शकत नाही अशा जोडप्यांना त्यांना आपण IVFचा सल्ला देतो। IVFमध्ये स्त्रीचे बीज स्त्रीबीज फुटण्याच्या आधी ते स्त्रीबीज त्यांच्या शरीरातून बाहेर काढले जातात आणि स्त्रीबीज बाहेर काढलं की त्याच वेळेला शुक्राणू पण पुरुषाचं शुक्राणूचे सॅम्पल्स आपण घेतो, वीर्याचे सॅम्पल, आणि
एक शुक्राणू आणि एक स्त्रीबीज आणि शुक्राणू हे असं यांचं मिलन आपण प्रयोगशाळेमध्ये करतो. ह्या तंत्रज्ञानाला IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन. अर्थातच स्त्रीबीज आणि पुरुष बीज यांचं मिलन आपण शरीराच्या बाहेर करतो, जे ओके. नॉर्मली शरीराच्या आत होतं. मग या IVF उपचारासाठी साधारणतः किती कालावधी लागतो? कालावधी अंदाजे 2 ते 3 महिने लागतात. कारण जेव्हा एखादं जोडपं हॉस्पिटलमध्ये किंवा क्लिनिकमध्ये येतं तर त्यांचं केस हिस्ट्री घेतली जाते. त्यांच्या सगळ्या चाचण्या वगैरे केल्या जातात आणि योग्य तो दिवस बघून मासिक पाळीच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या दिवसापासून आपण IVFची ट्रीटमेंट सुरू करतो. तर त्याच्याप्रमाणे अंदाजे म्हणजे प्रत्यारोपण किंवा एम्ब्रिओ ट्रान्सफर आम्ही मेडिकल लँग्वेजमध्ये ज्याला म्हणतो, ते होईपर्यंत 2 ते 3 महिन्याचा कालावधी साधारणतः लागतो एखाद्या जोडप्यासाठी, जर बऱ्याचशा गोष्टी ठीक असतील तर. आणि बरेच वेळा असं आम्ही ऐकतो की IVFचे जे इंजेक्शन्स असतात त्याचा दुष्परिणाम होतो, तर हे खरं आहे का? नाही, नाही. बिलकुलच नाही. कारण काय आहे की IVFचे इंजेक्शन्स जे दिले जातात, नॉर्मली ती संप्रेरक हॉर्मोन्स ज्याला म्हणतात, ती आपल्या शरीरात असतात. म्हणून आपण एखादी महिला गर्भधारणा होऊ शकते किंवा ती प्रेग्नंट राहू शकते. पण IVF हा उपचार थोडा कॉस्टली किंवा महागडा असल्यामुळे आपल्याला आणि सक्सेस रेट पाहिजे असतो. कारण ही जोडपे गर्भधारणा होण्यासाठी फारच उत्सुक असतात. तर आपण त्याच्यासाठी ते हॉर्मोन्सची इंजेक्शन जी नॅचरली आपल्या शरीरात आहेत, तेच इंजेक्शन आपण पेशंटला देतो. त्याच्यामुळे त्याचा साईड इफेक्ट काही होत नाही. खूपच सौम्य असे साईड इफेक्ट एखाद्या पेशंटला झाले तर होतात. तर ती सौम्य साईड इफेक्ट्स लाईक मळमळ होणे, थोडंसं पोट दुखणे, ब्लोटिंगसारखं वाटणे, पण खूप मेजर साईड इफेक्ट IVFच्या इंजेक्शन्सचे काहीही नसतात. ओके. आणि एखाद्या महिलेला ट्यूबल ब्लॉक किंवा PCOS आणि त्याचबरोबर इंडोमेट्रोसिस असेल, तर या अशा महिला या IVFची हेल्प घेऊ शकतात का? अर्थातच अशाच महिलांसाठी IVF हे तंत्रज्ञान खूप त्यांना उपयोगी येतं. जेव्हा ट्यूबल ब्लॉक आहे, जेव्हा एखादी गर्भधारणा होण्यासाठी एखाद्या महिलेला नॉर्मली काय काय गरज राहते गोष्टींची, तर तिचं योनी मार्ग व्यवस्थित असला पाहिजे. योनी मार्गातून शुक्राणू गर्भपिशवीत आणि त्याच्यातून गर्भनलिकेत गेले पाहिजे आणि गर्भनलिकेत आपलं स्त्रीबीज गर्भनलिकेत येतं आणि गर्भनलिकेमध्ये फर्टिलायझेशन होतं. तर ज्या महिलेला ट्यूबल ब्लॉक आहे, तर तिचे ट्यूब्स फंक्शनिंग नसतात, त्या कार्यरत नसतात. तर अशा पेशंटमध्ये अर्थातच IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी हा उपचार खूप उपयोगी राहतो. किंवा एखाद्या महिलेला एक्टॉपिक प्रेग्नन्सी, एक्टॉपिक म्हणजे गर्भपिशवीच्या बाहेर गर्भधारणा होते, मग तिची ती ट्यूब काढली जाते महिलेचं जीव वाचवण्यासाठी किंवा अबॉर्शन टर्मिनेट करण्यासाठी. तर त्या पेशंटमध्येही IVF हे खूप उपयोगी राहतं. नंतर PCOS पेशंट्समध्ये नॅचरली काय होतं की त्यांना स्त्रीबीज तयार होत नाही आणि ते रिलीज होत नाही. ओके. अँड ओव्ह्युलेशन असा हा कन्सेप्ट असतो त्यांच्यामध्ये. तर आपण IVFची इंजेक्शन्स देऊन त्यांची स्त्रीबीज वाढवू शकतो आणि मग ते आपण रप्चर होण्याच्या आधी त्यांच्या शरीरातून बाहेर काढून त्यांनाही IVF तंत्रज्ञानाने फार चांगला उपयोग होतो. आणि एंडोमेट्रियोसिस हे एक इन्फ्लमेटरी कंडिशन आहे, ज्याच्यामध्ये गर्भपिशवी आणि त्याच्या आजूबाजूचे जे अवयव, गर्भनलिका किंवा अंडाशय किंवा त्याच्या मागचा पोर्शन, इथे खूप इन्फ्लमेटरी किंवा दाहक बदल होतात. एंडोमेट्रियोसिसमध्ये कधीकधी ट्यूबल ब्लॉक होतात, कारण ती इन्फेक्टिव्ह कंडिशन आहे. तर अशा पेशंटमध्येही तिची प्रजनन करण्याची क्षमता असते, पण बाकीच्या चेंजेसमुळे तिला गर्भधारणा होऊ शकत नाही. तर आपण जर ही गर्भधारणा किंवा जे फर्टिलायझेशन त्यांच्या शरीराच्या बाहेर करून जर आपण ते रेडीमेड भ्रूण किंवा एम्ब्रिओज जर आपण पेशंटच्या गर्भाशयात सोडले, तर त्याचा सक्सेस रेट खूप चांगला येतो आणि त्या पेशंटसाठी IVF हा उपचार त्यांना लवकर सक्सेस देतो. ओके. डॉक्टर, एखाद्या वेळेला पुरुषांमध्ये जर शुक्राणूची संख्या कमी असेल किंवा नसेलच, तर अशा वेळेला IVF उपचार घेऊ शकतो का? हो, त्यातही 2 ते 3 प्रकार आहेत. जर पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या थोडी कमी असेल, तर त्याला आपण IUI हा एक ऑप्शन देऊ शकतो. IUIमध्ये काय असतं की नॅचरली जेव्हा महिलेला काही औषधं देऊन त्यांची 1 किंवा 2 स्त्रीबीजं वाढवली जातात आणि मग ती स्त्रीबीजं जेव्हा फुटतात, तेव्हा आपण पुरुषांचं जे वीर्य आहे ते घेऊन
त्याच्यातले प्रोग्रेसिव्ह आणि चांगले आणि उत्तम दर्जाचे शुक्राणू पेशंटच्या गर्भाशयात सोडतो. ह्या प्रोसेसला IUI म्हणतात. पण एखादा पुरुष राहतो की ज्याच्या शुक्राणूची संख्या फारच कमी आहे किंवा ते शुक्राणू 0 आहेत, तर अशा पेशंटमध्ये आपण अर्थातच IVF करू शकतो. जेव्हा संख्या फारच कमी आहे तेव्हा आपण जेव्हा IVF तंत्रज्ञानाने प्रेग्नन्सी करतो तेव्हा किंवा ICSI हे एक तंत्रज्ञान तिथे फार उपयुक्त राहतं. ICSIमध्ये एक सिंगल स्त्रीबीज आणि एक शुक्राणू असं त्यांचं फर्टिलायझेशन होतं. तर त्या केसमध्ये ICSI हे फार युजफुल राहतं. आणि एखाद्या पुरुषामध्ये 0 स्पर्म म्हणजे अझूस्पर्मिया मेडिकल लँग्वेजमध्ये ज्याला म्हणतात, तर अशा पेशंट्समध्ये आपण आधी सगळ्या त्यांच्या चाचण्या करतो, सोनोग्राफी केली जाते आणि चाचण्या करूनही जर सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असतील तर त्या पुरुषाच्या टेस्टीजमधून आपण एक मायक्रोसर्जरी असते, त्याचे शुक्राणू काढले जातात आणि मग ते शुक्राणू आपण IVF किंवा ICSIसाठी वापर करू शकतो त्यांचा. ओके. डॉक्टर चारुशीला, IVFची ही जी प्रोसिजर आहे त्यामध्ये स्त्रीच्या शरीरातील सर्व स्त्रीबीजं काढून घेतली जातात का? नाही, हा खूप मोठा चुकीचा माहिती किंवा संकल्पना आहे आपल्या प्रेक्षकांच्या मनामध्ये. एखादी स्त्री किंवा एखाद्या महिलेच्या पोटामध्ये जेव्हा मुलगी असते 9 महिने गरोदर असताना, तर तिच्या शरीरामध्ये अंदाजे 2 ते 3 लाख स्त्रीबीजं असतात आणि ती बाळ जेव्हा जन्म घेतं आईच्या पोटातून, तर त्याची संख्या 40 ते 50 हजार स्त्रीबीजांची संख्या असते त्याच्या अंडाशयामध्ये. आणि जेव्हा एखादी मुलगी वयात येते, जेव्हा ती मॅच्युरिटीला येते, तर ती 400 ते 500 स्त्रीबीजं त्यांच्या शरीरात राहतात. पण IVF तंत्रज्ञानाने असं काही नाही आहे की तिच्या शरीरातील सर्वच्या सर्व अंडाशय बाहेर काढली जातात, असा बिलकुलच नाही. ओके. आणि IVFमध्ये मोस्टली जुळे होतात असं सगळ्यांना वाटतं, तर यात कितपत तथ्य आहे? हो, हे खरं आहे. नॉर्मली सिंगल प्रेग्नन्सीचा रेट जास्त आहे जुळ्यांपेक्षा, पण जुळे राहण्याचे चान्सेस असतात एक 15 ते 20%. जर 100 महिला IVF तंत्रज्ञानाने गरोदर झाल्यात तर त्याच्यातल्या 15 ते 20% पेशंट्सला जुळे मुलं राहू शकतात. आणि जुळे मुलं राहण्यामागचं कारण असं की आपण सक्सेस रेट किंवा उत्तम दर्जाचं भ्रूण त्यांच्यामध्ये गर्भाशयामध्ये सोडतो, तर त्याच्यामुळे जर दोन्हीही भ्रूण चिपकले, सक्सेस रेट चांगला येण्यासाठी गर्भाशयाच्या आतमधल्या लेयरला जर दोन्ही भ्रूण चिपकले, तर तेव्हा ते जुळे राहण्याचा चान्स जास्त राहतो. ओके. तर डॉक्टर चारुशीला पाळवदे यांच्यासोबत आमची ही चर्चा अशीच चालू राहील. इथे एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहे डॉक्टर चारुशीला पाळवदे आणि त्यांच्यासोबत आपण वंध्यत्व आणि त्यावरील उपचार या विषयावर चर्चा करत होतो. तर पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. तर डॉक्टर, IVF उपचाराद्वारे जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा ते पूर्णपणे नॉर्मल असतं का? हो, बिलकुलच. ते मूल पूर्णतः नॉर्मल असतं. फक्त आपण काय करतो की एखाद्या महिलेच्या शरीरातील स्त्रीबीज आणि पुरुषाचे शुक्राणू हे आपण त्यांच्या शरीराच्या बाहेर काढून आपण ते प्रयोगशाळेत फर्टिलाइज करतो आणि त्यातून तयार झालेला गर्भ हा पेशंटच्या किंवा एखाद्या महिलेच्या गर्भाशयात सोडला जातो. तर ते मूल पूर्णतः नॉर्मल असतं. आणि त्याबद्दल मला एक सांगावंसं वाटेल हर्षाली, की एखादं जोडपं असतं की ज्यांना रिपीटेड प्रेग्नन्सी लॉस किंवा सारखे अबॉर्शन्स होतात किंवा त्यांच्या फॅमिलीमध्ये ॲबनॉर्मल चाइल्ड किंवा एखादं ऑटो इम्युन डिसऑर्डर्स वगैरे अशा काही गोष्टी झालेल्या असतात किंवा हिस्ट्री असते, पहिल्या बाळाला काहीतरी आजार होतात, तर अशा पेशंटमध्ये आम्ही IVF तंत्रज्ञान त्या पेशंटला ॲडवाईस करतो, जरी ती पेशंट नॅचरली कन्सीव्ह होऊ शकत असली तरी. आणि त्या तंत्रज्ञानातून त्या पेशंटला फायदा असा होतो की IVF तंत्रज्ञानातून तयार झालेले जे भ्रूण असतात ते भ्रूण आपण त्यांची प्रीनेटल जेनेटिक टेस्टिंग करतो. ओके. तर त्या टेस्टिंगमध्ये कसं असतं की त्या भ्रूणमधल्या काही पेशी आपण त्यांचं बायोप्सी करून ते जेनेटिक लॅबला टेस्ट करायला पाठवतो आणि मग जेनेटिक लॅब आपल्याला रिपोर्ट देते की हा भ्रूण नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल आहे.
तर अशा कंडिशनमध्ये आपण जर तो ॲबनॉर्मल भ्रूण आहे तर तो आपण गर्भाशयात टाकत नाही. जो नॉर्मल भ्रूण आहे तो आपण त्या पेशंटच्या गर्भाशयात टाकतो. तर अर्थातच ज्यांना सारखंच प्रेग्नन्सी लॉस आहे किंवा ते म्हणजे समजत नाही की काय करायला पाहिजे, जर फॅमिली हिस्ट्री ऑफ काही डिसीजेस असेल तर PGTA ही एक खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे आणि आपण IVF तंत्रज्ञानाद्वारे ती करू शकतो. त्यात आधी ही इन्व्हेजिव्ह टेक्निक होती की ज्याच्यात आपण भ्रूणच्या काही पेशी बाहेर काढायचो. पण आता त्यात सगळ्यात नवीन तंत्रज्ञान असं आहे की नॉन इन्व्हेजिव्ह म्हणजे त्या भ्रूणाला आपण हात न लावता एखाद्या कल्चर मीडियामध्ये ते ग्रो केले जातात. तर त्या कल्चर मीडिया आपण तो जेनेटिक लॅबला टेस्टिंगला पाठवतो आणि मग फक्त त्या कल्चर मीडिया, कारण त्याच्यातले सेल्स त्याच्यात मीडियामध्ये आलेले असतात, तर ते कल्चर मीडिया टेस्ट करून आपल्याला लॅब रिप्लाय देते की हे भ्रूण जे होणार आहे ते नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल आहे. अनयुप्लॉइडी किंवा युप्लॉइडी असं त्याचं ओके. रिपोर्ट देतात. ओके. डॉक्टर चारुशिला, इक्सी हे तंत्रज्ञान नेमकं काय आहे? इक्सी हे IVFचं ॲडव्हान्स्ड व्हर्जन म्हणता येईल. ओके. IVFमध्ये काय करतो की एक सिंगल स्त्रीबीज आणि त्याच्या आजूबाजूला हजारो शुक्राणू आपण एका पेट्री डिशमध्ये सोडतो आणि मग त्याच्यातून तो जो स्पर्म आहे तो नॅचरल सिलेक्शन होतं आणि मग त्यातून ह्या प्रक्रियेला IVF म्हणतात, इन विट्रो फर्टिलायझेशन. पण इक्सीमध्ये काय राहतं, इक्सीमध्ये एक सिंगल oocyte म्हणजे एक सिंगल स्त्रीबीज आणि एक हेल्दी लुकिंग स्पर्म आपण घेतो आणि तो एका पिपेटद्वारे oocyteमध्ये एक सिंगल स्पर्म इंजेक्ट केला जातो. ह्याला इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन असं म्हणतात. ही मायक्रो प्रोसिजर आहे, मायक्रोस्कोपच्या खाली आपण करता येते आणि इक्सी तंत्रज्ञानाने थोडासा सक्सेस रेट चांगला भेटतो, कारण जो स्पर्म आणि oocyte आपण सिलेक्ट करतो तो अर्थातच हेल्दी लुकिंग शुक्राणू आपण त्यात सिलेक्ट करतो. सो इक्सी हे IVFचं ॲडव्हान्स्ड व्हर्जन पण आहे आणि IVFमध्ये आपल्याला ते सक्सेस रेट पण चांगलं देतं. ओके. डॉक्टर, जाता जाता आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय मेसेज द्याल? एक महत्त्वाचा मेसेज म्हणजे जर एखाद्या पेशंटला गर्भधारणा होत नसेल किंवा बरेच वर्ष झाले आहेत पण तरी त्यांना प्रेग्नन्सी राहत नाही आहे आणि जर एखाद्या डॉक्टरने ॲडवाईस केलं आहे की तुम्हाला IVFकडे जाण्याची गरज आहे, तर पेशंट्सने वेळ वाया घालवू नये. जितक्या कमी वयात तुम्ही IVFचा उपचार घ्याल तेवढा सक्सेस रेट जास्त चांगला राहतो आणि जर तुम्ही लेट करत गेलात किंवा नाही आपण थोडा गॅप घेऊया, थोडं पैशांची चणचण आहे, पण जेवढा तुम्ही वेळ घालवतात तेवढा खर्च पण वाढतो आणि वय वाढलं की सक्सेस रेट पण कमी होतो. त्याच्यामुळे आणि IVF आता जसं आपण आपल्या याच्यामध्ये पाहिलंच की IVFने ॲबनॉर्मल मुलं होत नाही. फक्त एवढंच आहे की आपण शरीराच्या बाहेर त्यांचं फर्टिलायझेशन करतो. त्याच्यामुळे उशीर करू नका आणि बेनिकेअर हॉस्पिटल पुणे येथे अल्पशा दरामध्ये IVFची फॅसिलिटी अवेलेबल आहे. IVF आणि इक्सी आपल्या हॉस्पिटलमध्ये टेसा, पेसा, सरोगसी ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. ओके. डॉक्टर, एक शेवटचा प्रश्न असा आहे की एक्झॅक्टली एक राईट एज काय आहे बेबी करण्याचं? कारण का आजकाल करिअर आणि लेट लग्न झाल्यामुळे हे IVFचे वाढत चाललेत, पण एक्झॅक्टली करेक्ट एज काय आहे? बेबी करण्यासाठी जर IVF सोडलं तर म्हणजे इट इज माय ॲडवाईस की 30 वर्षाच्या आधी एक बाळ झालं पाहिजे. जर 30शी गेली तर थोडंसं कन्सीव्ह व्हायला किंवा गर्भधारणा व्हायला वेळ लागतो. तर जनरली आम्ही क्लिनिकमध्ये ॲडवाईस करतो की जे करिअर ओरिएंटेड मुली असतात की त्यांना जर तुम्हाला वेळ पाहिजे आहे करिअरसाठी तर त्यांना oocyte फ्रीजिंग हा एक ऑप्शन राहतो. oocyte फ्रीजिंग, तर त्यामध्ये आपण त्या स्त्रीचे जे oocytes आहेत ते आपण त्यांच्या शरीराच्या बाहेर काढून आपण ते फ्रीज करू शकतो आणि मग काही वर्षांनी 2 वर्ष म्हणा, 4 वर्ष म्हणा, जेव्हा ती करिअरमध्ये इकॉनॉमिकली स्टेबल होते, सगळं होते, त्यानंतर आपण oocyte जे आहेत ते आपण IVFसाठी यूज करू शकतो. आणि IVFसाठी एज लिमिट नवीन ART लॉ जो आहे तर तो एज लिमिट मी तुम्हाला सांगू शकते की नवीन 2022चा ART लॉ आता याच्यात चलनात आलेला आहे.
जर आय व्ही एफ तंत्रज्ञानाकडे जायचं आहे तर स्त्रीचं वय कमीत कमी 21 आणि मॅक्सिमम 50 आणि पुरुषाचं 21 आणि 55 हे असलं पाहिजे. ओके. तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. झी 24 तासचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तर डॉक्टर चारुशिला पाळवदे यांनी या ठिकाणी वंध्यत्व आणि त्यावरील उपचार याविषयी अत्यंत उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे. तुम्ही यांना स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत त्याद्वारे कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. नमस्कार. विकासाचा ध्यास म्हणजे